हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे अश्विनी ऑडिओ बुक. मित्र हो, मी आज तुमच्यासमोर प्रथमच माझी एक छानशी कथा घेऊन आली आहे, ज्याचं नाव आहे तूच माझा सोबती, माय आर्मी ऑफिसर. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग कथेला सुरुवात करूया. भाग 1. वंदे मातरम. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. भारतीय सेना हा भारताचा तो कणा आहे ज्याच्या भरोशावर आपला भारत देश हा ताठ मानेने ह्या जगासमोर उभा आहे. आपल्या सीमांची रक्षा करणारे हे भारतीय सेनेचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे देशासाठी झटत असतात. त्यांच्या कर्तव्याला मानाचा सलाम. वंदे मातरम, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत काश्मीरच्या डोंगरातून वाट काढत मराठा बटालियनचे डिव्हिजन 1 पुढे सरकत होते. समोरून गोळीबार होत होता. त्या घनदाट जंगलाला दिवाळीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. आर्मीची पाळीव कुत्रे जंगलातून वाट काढत पुढे सरसावत होती आणि त्यांच्या मागे आपले सैनिक जीवाची बाजी लावून धावत होते. समोरून होणारा गोळीबार ते कसे बसे चुकवत होते. एकाच्या खांद्याला गोळी लागली तसा तो कळवळला. तो खाली बसणार तो दुसऱ्याने त्याला पकडलं. साहबजी, आप आगे जाओ, मेरी चिंता मत करो, आगे जाओ, हे वाहेगुरु. गोळी लागलेला तो समोरच्या व्यक्तीला म्हणाला, हरनीत कमॉन, तुला काही होणार नाहीये, प्लीज तू इथे बस. समरजीत म्हणाला, सरजी, आप मेरी चिंता मत करो, वाहेगुरु है मेरे साथ, तुम जाओ, मिशन पूरा करना है. हरनीत त्याचा खांदा पकडून म्हणाला, आई अगं आवर ना, किती उशीर, हे बघ मला लेट होतोय ना, प्लीज आवर लवकर. माझं आयडेंटिटी कार्ड कुठे ठेवलं आहेस, माझी ओढणी कुठे आहे. तिचा अख्ख्या घरभर गोंगाट सुरू होता. अगं किती ओरडतेस, जणू काही एखाद्या लढाईला चालली आहेस. मालन हातामध्ये ओढणी, आय कार्ड, गजरा घेऊन आल्या. हो मग, आजच्या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला, लढाईचाच दिवस आहे ना, किती अभिमान वाटतो आजच्या दिवसाचा. आर्मीवाल्यांना सुद्धा किती छान फील होत असेल ना. त्यांची परेड वगैरे ती पुन्हा स्वप्नांमध्ये हरवली. झालं हिचं, पुन्हा हिचं आर्मी पुराण सुरू झालं. सोफ्यावर बसलेले मनोहरराव पुटपुटले, बाबा अहो, तुम्ही आर्मीचं नाव काढल्यावर नेहमीच का चिडता, इतका का राग आहे तुम्हाला. ती वैतागून म्हणाली, राग असा नाही आहे माझा, चांगलंच आहे, ते देशाची सेवा करतात, पण तुझ्या डोळ्यात जे आर्मीवाल्यांचं खूळ बसलंय ना, त्यामुळे डोकं फिरतं. ते अगोदर काढून टाक. काय तर म्हणे आर्मीवालाच नवरा पाहिजे. इतकी चांगली स्थळं येऊन गेली, अशा स्थळांना तू नाकारलंस. मनोहर चिडून म्हणाले, तुम्हाला सांगण्यात ना काहीच अर्थ नाहीये. जाऊ दे, मी जाते, मला उशीर होतोय. तिने तिचं पटापट आवरलं आणि घरातून बाहेर पडली. किती ती घाई, किती ते प्रेम देशावरचं, देशसेवेवरचं आणि आर्मीवरचं प्रेम, ती ओढ काही वेगळीच होती. तिच्या डोळ्यांमध्ये त्याच्याविषयी प्रचंड अभिमान होता. कॉलेजच्या गेटजवळ पोहोचताच तिच्या कानावर लता दिदींचा सुमधुर आवाज पडला. ते देशभक्तीपर गीत ऐकून ती तर धुंदच झाली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आनंद पसरला. शाळा कॉलेजचे दिवस निराळेच. ग्राउंड पताक्याने सजवलेलं, कॉलेजभर गेटमध्ये तिरंग्याची रांगोळी, तो उत्साह, मोठमोठ्याने सुरू असलेले देशभक्तीपर गीत, छान छान तयार होऊन आलेल्या मुली, प्रत्येकाच्या छातीवर मानाने आणि गर्वाने मिरवणारा तिरंग्याचा लोगो, मुलींच्या केसांमध्ये माळलेले गजरे. खूप छान दिवस असतात ते, पण आजकाल हेच दिवस कुठेतरी हरवत चालले आहेत. काही शाळांमध्ये तर खूप छान दिवस असतात. छोट्या मुलांचा 15 ऑगस्ट साजरा केला जातच नाही, विशेषतः इंग्लिश मीडियममध्ये. पूर्वी तर सडा रांगोळीने अंगण सजवलं जायचं, शेणाने छान अंगण सारवून घेतलं जायचं. ती तशी ते गाणं ऐकत तिच्या क्लासच्या मुलींमध्ये आली. अरे ही बघा आलीच देशाची आर्मीची वेडी. अनघा म्हणाली, वेडी कसली, पुजारीच म्हण, आज तर मॅडम हवेतच असतील. सेजलने तिला धक्का दिला. ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका,
लहरा लो तिरंगा प्यारा. ती तिच्याच तंद्रीत वर न फडकवलेल्या तिरंग्याकडे पाहत गाणं गुणगुणत होती. मनाला भावणारं आणि मनातील देशावरचं प्रेम उफाळून बाहेर येण्यास प्रवृत्त करणारं हे गाणं होतं. अगं विहा, तुझ्याशी बोलतोय आम्ही. किती हरवशील त्या गाण्यामध्ये, किती ते वेळ. अनघाने तिला हलवलं. तेव्हा कुठे विहा भानावर आली. काय आहे ग तुमचं? विहा वैतागून म्हणाली. किती हरवशील? आम्हालाही आमच्या देशाचा आणि तिरंग्याचा अभिमान आहे, पण तुझ्यासारखी इतकी वेडी कुठे पाहिली नाही, सेजल म्हणाली. हो ना, मग शांतपणे त्या शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली द्या ना. आठवा त्यांचं बलिदान. नका विसरू. देशाची सेवा करता करता त्यांनी सीमेवर त्यांचे प्राण गमावले होते, जे घरी परतलेच नाही. खूप अभिमान वाटतो मला त्यांचा. आणि अशाच आर्मी ऑफिसरशी मी लग्न करणार आहे. माझं स्वप्न आहे ते. विहा तिच्या स्वप्नात हरवत म्हणाली. हो का? आणि कुठे आहे तुझा तो आर्मी ऑफिसर? सेजल म्हणाली. नक्कीच देशाच्या सीमेवर लढत असेल किंवा आज स्वातंत्र्य दिन साजरा करत असेल. विहा अभिमानाने आणि ताठमानेने म्हणाली. इकडे डोक्याला कफन बांधून तो लढण्यासाठी सज्ज होता. हातामध्ये रायफल घेऊन जंगलातून पळत होता. चेहरा पूर्ण घामाने डबडबला होता. त्याची तीक्ष्ण नजर चौफेर फिरत होती. कान आजूबाजूचा कानोसा घेत होते. चेहऱ्यावर एक गर्विष्ठ तेज होता. त्याची पर्सनॅलिटी त्याच्या पोस्टला साजेशी होती. सोडा ना, तुम्हाला काय कळणार देशसेवा? देशसेवेचं बद्दल असलेलं प्रेम, आर्मीवाल्यांबद्दल असलेला आदर तुम्हाला नाही कळणार. आज ते सीमेवर लढत आहेत म्हणून आपण इकडे सुखरूप स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. रात्री शांत झोपू शकतो. आपण सुरक्षित आहोत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते देशाची सेवा करतात. विहा तोंड भरून कौतुक करत होती. देशासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची कुर्बानी दिली. जेव्हा लोक देशामध्ये दिवाळी साजरी करत होते, तेव्हा ते बंदुकीच्या गोळ्यांची होळी खेळत होते. लाल रंगामध्ये रंगलेले होते. प्रत्येकामध्ये हिंमत नसते स्वतःचा जीव पणाला लावायची, शत्रूंशी 2 हात करायची, स्वतःचा जीव धोक्यात घालायची. विहा समोरून धडाधड गोळ्या येत होत्या आणि त्याच्या गोळ्या चुकवत मराठा बटालियन पुढे सरकत होती. मरा किंवा मारा ही नीती अवलंबत ते पुढे जात होते. त्यांना त्यांच्या जीवाची काहीच पडलेली नव्हती. आपला देश वाचवणे हेच त्यांचं ध्येय होतं. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आतंकवाद्यांनी सीमेवर हल्ला करण्याची आणि काश्मीर उडवण्याची धमकी दिली होती आणि त्याप्रमाणे ते जंगलातून शिरकावही करत होते. बरेच सैनिक रक्ताच्या थारोळ्यात लथपथ पडले होते. त्यातले कोणी तरुण होते तर कोणी वयस्कर, पण त्यांनी आपल्या तारुण्याचीही पर्वा केली नाही. विहा गाणं मन लावून ऐकत होती. विहा, तू असं बोलत आहेस जणू काही तुला तुझा हिरो मिळालाच आहे. तू एखाद्या आर्मी ऑफिसरशी लग्न केलं आणि काही दिवसात त्याला वीरमरण आलं तर काय करणार तू? अनघा म्हणाली. माझा होणारा ऑफिसर अजिंक्य असेल. त्याला कधीच मरण नाही. ज्याला कोणीच हरवू शकत नाही. जो नेहमी जिंकतो असा अजिंक्य. विहा भान हरपून बोलत होती. तेवढ्यात समोरून सू करत एक गोळी त्याच्या दिशेने आली. अजिंक्य, समोरून एक जण ओरडला. तसा तो खाली झुकला आणि गोळी झाडांमध्ये जाऊन घुसली. तोच इकडे विहाच्या काळजात काहीतरी झालं. तिलाही समजलं नाही. अख्खं जंगल अक्षरशः दणानून निघालं होतं. रक्ताचे सडे पडले होते. बरेचसे शिपाई मारले गेले होते. तरीही बाकीचे शिपाई निर्धाराने लढत होते. शरणागती पत्करणं आपल्या भारतीयांच्या रक्तातच नाही. मोडेन पण वाकणार नाही. गाणं बंद झालं आणि आता ग्राउंडवर सगळे शिक्षक, मान्यवर सगळे जमा झाले. झेंडा फडकवण्यासाठी कॉलेजचे प्रिन्सिपल, ट्रस्टी आणि काही राजकारणी व्यक्ती उपस्थित झाले. झेंड्याला मानवंदना देऊन झेंडा फडकवण्यात आला. राष्ट्रगीत गायलं गेलं आणि इकडे आपल्या शिपायांनी लढाई जिंकली होती. बरेचसे जखमी अवस्थेत पडले होते. तेवढ्यात एक मोठा बॉम्ब फेकण्यात आला. ते पाहून बाकीच्यांच्या अंगावर रोमांच उभा राहिला. काय होईल पुढे? कोण वाचेल? कोण जिंकेल? त्या बॉम्बस्फोटात कोणी सापडलं असेल का? पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही लाईक करून तुमच्या कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.